मंडळी ही पहा आमची तुळशी वृंदावन, हे पहा आमची तुळशी वर्धन. आणि हा आंब्याचा झाड आता यंदाच पहिल्यांदा मोहरणार आहे असं वाटतंय. पलीकडे पण भरपूर झाडं आहेत, पण ती आमची नाहीत, पण त्यांची सुद्धा निगा आम्हीच राहतो, कारण ती सगळी मंडळी पनवेलला राहायला आहेत. हा पेरूचा झाड, त्याच्यासोबत शेकटाचं झाड सुद्धा आहे. पेरू आता मोठे आलेत त्याच्यावर, पेरूवरती तुम्हाला झूम करून दाखवतो. मला जमत, पण पेरूचं झाड आता यंदापासून बाजारला आहे. मस्त की मोठे पेरू येतात त्याच्यावर. मंडळी हा बघा आमचा छोटासा बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये आपण चाललो. छोटासा वृंदावन, हा सुद्धा पेरूचा झाड एंट्रीला आहे. आणि हा सुद्धा पेरूचा झाड आहे. त्याच्या आतमध्ये गेला तर नारळीची झाडं, आंब्याची झाडं आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण एंट्रीला जाऊया. हे पहा किती झाडं ही सगळी आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला लावलेली झाडं आहेत. हा बघा, हा आता माझ्या मुलीच्या वाढदिवसाला लावलेला होता 4-4.5 महिन्यापूर्वी. आंब्याचं झाड लावलं आहे. नंतर ही नारळी जी आहे ही 2 वर्ष अगोदरची आहे. हिला निदान 3 वर्ष झाले असावीत. हा आंब्याचं झाड आहे, याला 4 वर्ष झाले असावीत. ही नारळी आता गेल्या वर्षी लावली आम्ही. आणि हा आंबा लावला आहे, हा मिसेसच्या वाढदिवसाला लावला आहे आंब्याचा झाड. हा इथं पेरूचा झाड आहे. हा थोडा जुना आहे, कारण त्या आंब्याच्या फांद्या थोडा अडथळत होत्या, म्हणून ते थोड्याशा फांद्या विखुरल्या गेल्या होत्या. हा मोठा आंब्याचा झाड, हा झाड जो आहे, हा झाड बघा त्याचा बुंदा दाखवतो तुम्हाला. हा आंब्याचा झाड मी चोरून आणला होता. ग्रामपंचायतीची आंब्याची झाडे आली होती त्यावेळी. मी बहुतेक 13वीला असेल, 13वी-14वीला असेल कॉलेजला, त्यावेळी आणलं. आता याच्यावर मोठे आंबे येतात, तोतापुरी आंबा असतो याच्यावर. यंदासुद्धा खायला मिळतील आम्हाला. हा चिकूचं झाड आहे, आत्ताच लावलेलं आहे 1.5 वर्षापूर्वी. कलमी चिकू आहेत बघा, त्याच्यावर चिकू आलं आहे, कलमी चिकू. बाकी जांभूळ वगैरे आहे, जांभळीवर मोठी जांभळं येतात. गेल्या वर्षी मात्र थोडे आले होते. मऊर थोडासा खरला होता. जे नारळीचं झाड आहे, काकांच्या वाढदिवसाला जवळजवळ 3 वर्षे झाली असतील हा नारळीचं झाड लावलं आहे. आणि निमित्त आम्हाला फक्त झाड लावायचं पाहिजे, ते आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने लावत असतो. हा झाड आत्ताच लावलेला आहे, उभा केला आहे. याला 6 महिने झाले असतील, पण तो झाड नुसता एक असा गावठी बाठा होता, तो लावला होता. इथं पाहायला गेलात नारळीचे झाडं आहेत भरपूर. हा पेरू, हा पहा. ऊसाची लागवड केली, पण हा 5-6 ऊस आम्हाला. ऊस गोड लागत नाही आहे, मोठा होतो पण गोड लागत नाही. केळीचा मात्र आम्हाला फायदा झालाच नाही, केळ्यांचा फणा आलाच नाही आम्हाला इथं. अशा प्रकारे जमीन आहे. आता मुलाच्या वाढदिवसाला एक झाड लावायचं आहे, त्याची व्हिडिओ मी तयार करणार. हा शेकटाचा झाड भरपूर शेंगा देतो. हा संध्याकाळ झाले. आपण हा सुद्धा आंब्याचा झाड आहे. आंबे, नारळ, पेरू यांच्यावरती जास्तीत जास्त आम्ही भर दिला. इकडे पाहायला गेला तर एक बोरीचं झाड पाहायला मिळेल तुम्हाला. बोरीचे झाड, करवंद, हे आम्ही करवंद लावली वगैरे नव्हती, ती अशीच आली. आणि त्याच्यामुळे तिला आता आम्ही मोठी केली आहे. मोठी करवंद येतात तिला तिच्यावरती. आता 1 महिन्यात आपल्याला पाहायला मिळतील, 1-2-1.5 महिन्यानंतर त्याच्यावरती करवंद आलेली आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे जास्वंदीची सुद्धा आपण लागवड केली. हा मुळा लावला थोडासा, एक भाजीपाला म्हणून मुळ्याची लागवड केली. हे बघा, गावठी मुळा आणि ओरिजिनल, हे भाजी वगैरे येतात. पपईचं झाड होतं एक मस्तपैकी, ते जुनं मात्र गेलं. आणि आता एक नवीन पपईचं झाड आम्ही लावलेलं आहे. हे आलू वड्या बनवण्यासाठी हे मस्तपैकी. आमच्या परिवारामध्ये झाडे लागवड करणं म्हणजे वृक्षारोपण करणं ही आवडच आहे. आणि त्याप्रमाणे हे फूल दिवाळीच्या मोसमामध्ये भरपूर बहार झाला होता इथे. या फुलांना झेंडूची फुलं आपण पाहतो आहे. तर अशा प्रकारे अजून जास्त पाण्याची टाकी आहे. पाणी भरपूर आम्हाला, म्हणजे आम्ही साठवून ठेवतो अगोदर पाणी. तर अशा प्रकारे हे पाणी साठवून ठेवतो. आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही हे पाणी टाकत असतो. मी सकाळी नसतं, काका आमचे टाकतात. आणि छोटे छोटे चिकू आले बघा, छोटे चिकू आलेले आहेत, भर आला आहे. फक्त ती रात्री पाखरे येतात, ती या चिकूंना खातात, पाडतात. त्याच्यामुळे चिकून थोडेसे याच्यावरती औषध मारायला हवं, ते मारणार आहोत आम्ही. कधी झाड लावायचं असं, त्या माती वाहण्याचं साधन आमचं हे, ही आमची गाडी आहे. मंडळी आता घराच्या समोर आपण आलो, ते तुळशी वृंदावन. घराच्या मागे आलो, हे बघा त्याच्या प्रकारची झाडं, हे फुल झाडं आहेत, शोची आहेत झाडं. आणि
आमच्या काकांच्या चुलत्यांचे आम्हाला वृक्षारोपण करणं एक आमची लहानपणापासूनची हॉबी आहे. हे बघा कडीपत्ता आहे मोठा झाड आणि हे बघा जांभळीचं झाड, त्यानंतर आंब्याचं झाड मोठं झालं आहे. ही एक जांभूळ आहे आमची, माझ्या घराच्या मागे ही लागवड केलेली आहे. ही माझी व्यायामशाळा आहे आणि या व्यायामशाळेच्या मागे जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला एक मोठं झाड पाहायला मिळेल. हा बघा माझ्या व्यायामशाळेच्या मागे पेरू, हा पेरूचं झाड आणि पेरूचं झाड हा पेरू जो आहे ना एवढा मोठा होतो ना, भरपूर मोठा होतो पेरू. आणि ही व्यायामशाळेचं बांधकाम ज्यावेळी घेतलं त्यावेळी हे बांधकाम झाल्यानंतर पेरू लावलं होतं. जवळजवळ या पेरूला आता मला तर वाटतं 2015ला हा पेरू लावला होता. त्यानंतर शेताच्या बांधावर बघा एक मोठी नारळ दिसते. ती नारळसुद्धा त्या नारळाला बरीच वर्षे झाली असतील, 20 वर्षे झाली असतील असं मला वाटतं. 20 वर्षे झाली असतील त्या नारळीला, 20 जास्त वर्षे झाली असतील. त्यावेळी लावली होती, कॉलेजला असताना लावली होती. तर मंडळी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायचं असेल तर नक्कीच प्रत्येकाने जन्मदिवसाच्या दिवशी नुसतं झाड लावून फायदा नाही. बघा हा हिरवळ आमची, आम्ही निगा राखतो त्या झाडाची. प्रत्येकाने झाड लावा आणि त्या झाडाची निगा राखणे गरजेचं आहे. इकडं व्यायामशाळेच्या मागे जर आपण गेलो पिंपळाचं झाड दिसतोय. हा पिंपळाचा झाड असाच मध्ये आला होता, भरावाच्या मध्ये आला तो, तरी आम्ही त्याला काढला नाही. कारण पिंपळ हा आपल्याला 24 तास